नमस्कार, गीता रसोई स्टोरीजमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत झटपट आणि खूपच स्वादिष्ट फ्राईड राईस, फक्त 5 मिनिटात. चला तर सुरुवात करूया. यासाठी आपण पहिला राईस शिजवून घेऊ. तुम्ही उरलेला राईस पण घेऊ शकता. गाजर, शिमला मिरची, कांद्याची पात, मटार, आलं, लसूण हे सगळं कट करून घेतलं. आता तुम्ही कढई यूज करू शकता. माझ्याकडे कढई नव्हती, सो मी मोठा टोप यूज करत आहे, कारण मी खूप जास्त प्रमाणात राईस बनवत आहे. चला आता बनवूया. पहिलं मी राईस शिजवून घेतले. त्याच्यासाठी मी राईसमध्ये जास्त प्रमाणात पाणी आणि थोडंसं तेल, थोडं मीठ टाकून घेतलं. जेणेकरून राईस सुटसुटीत होण्यासाठी तेल आणि मीठ यूज करावे, ज्याने की राईस फुलला जातो आणि सुटसुटीत बनतो, चिकट बनत नाही. कढईत तेल गरम करा. त्यामध्ये कांदा, लसूण, आलं परतून घ्या. मस्त लाल होईपर्यंत, लसूणचा सुगंध येईपर्यंत शिजवा. कांदा गुलाबी होईपर्यंत शिजवा. त्यात गाजर घाला, कारण गाजर शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो. मग सोया सॉस टाका. तुम्ही तो राईसवर पण टाकू शकता, पण मला सोया सॉस आधी टाकायला आवडतो. सोया सॉस शिजवून घेतला आणि त्यामध्ये सगळ्या भाज्या टाकल्या, त्या परतून घेतल्या. भाज्या क्रंची राहिल्या तर फ्राईड राईस जास्त टेस्टी लागतो. आता शिजलेला भात घाला. सगळं छान मिक्स करा. त्यात चिली सॉस, मीठ, ब्लॅक पेपर पावडर ॲड करा आणि व्हिनेगरही तुम्ही टाकू शकता, 2 चमचे. सगळं ॲड करा आणि छान मिक्स करा. वाह, किती छान सुगंध येतोय. आपला झटपट फ्राईड राईस तयार आहे. गरमागरम सर्व करा आणि एन्जॉय करा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत आनंदाने खा आणि बनवा.